शेवटचा प्रश्न पहिला का विचारताय? हे 5 वर्षानंतर विचारायला पाहिजे. स्वबळावर लढा जिल्हा परिषद हे बघा, आज सांगतो भविष्यात निवडणुका आम्ही स्वबळावर लढूही. कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची. आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे. त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे. तर त्या आमचा भक्कम मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय. मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, कुठल्याही पक्षापेक्षा दामदुपटीने करावी आणि आम्ही भारदस्त नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न आहे. कोकणाला मत्स्य आणि बंदर खाते मिळाले, कोकणाला मत्स्य आणि बंदर खाते मिळाले, त्या दृष्टीने कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. काय नेमकी आपली भूमिका असेल मत्स्य आणि बंदर खात्यासंदर्भात? तुमचा काहीतरी समज आहे ना या खात्यांच्या बद्दल, मी सांगतो चुकीचं किंवा अज्ञान आहे. कॅबिनेट मंत्र्याला जरी एक खातं असलं, 2 खाती असली तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो. तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो, कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा. तर ठीक आहे, बंदर आहे, फिशरीज आहे आणि बाकीची खाते काय आम्ही लॉक लावले नाही आहे, आमच्यासाठी ओपन आहे आणि नितेश तसा सक्षम आहे. वाल्मिकीकरण संदर्भात ते राज्यामध्ये असं वादळ उठलंय, त्या संदर्भात एकनाथ मुंडेंच्या आपल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात. काय आपली भूमिका त्या विषयावर? नो कॉमेंट्स. साहेब, रत्नागिरीमध्ये एका ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिलेला आहे. काय दिलंय? बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची घटना घडली आहे. आपण काय त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. अधिकची माहिती माझ्याजवळ नाही, पण कारवाई व्हावी. सर, राजन साळवी भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेली काही दिवस आहेत. राजन साळवी माजी आमदार भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. मला स्वप्न पडत नाही ना, असं काही स्वप्न मला पडलं नाही. येण्याच्या मार्गावर आहेत, येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना. का नारायण राणे झटकेपट इथे निर्णय नाही घेणार, पक्ष विचार करेल. पण ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी, लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळं माईक आणि हे माध्यम आहे ना. नको ते प्रश्न काय, रत्नागिरीच्या विकासावर विचारा. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गाचं काही काम चालले, हरवली काटे वाकेल आणि जवळजवळ 7,000 कोटीच्या कामाचा ज्या भागामध्ये कार्यकारी अभियंत्यांनी जी जबाबदारी आहे तिथे दादा कार्यकारी अभियंता पूर्ण वेळ गेले 6 महिने नाही आहे, त्यामुळे कामावर नाही आहे. ठीक आहे साहेब, मी ऐकून घ्यावं, याचं उत्तर होऊ दे, नोंद घेईन. त्वरित मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगेन की त्वरित अधिकारी पाठवा आणि मी टार्गेट दिलं आहे त्यांना, त्या टार्गेटच्या आत हा हायवे पूर्ण व्हा. माझी पण जबाबदारी पूर्ण करून घ्यायची. संघाने ज्या पद्धतीने संघानं RSSने ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये प्रचार केला त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. त्याचं कौतुक थेट शरद पवारने सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. काय सांगाल तर कसं राजकीय गणित बघताय मुख्यमंत्री? कोणाकडे थांब, एक बोलू दे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विधानसभेमध्ये जो प्रचार केला त्याचं कौतुक थेट कोणाचं केलं? शरद पवारांनी कौतुक संघाचं केलं. कसं बघताय राजकीय समीकरण? चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अवलंबला. चुकीचं काय? तुम्ही कुठल्या पक्षात आहे, जातीत आहे मला माहीत नाही, पण एखादं चांगलं काम झालं मी येऊन कौतुक करणार ना. त्याला पक्ष कशाला पाहिजे? त्यामुळे शरद पवारांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याने जर केलं वावगं काही नाही, त्याच्यात काही वावगं नाही. पाण्याचा दृष्टिकोन पाहिजे. डोळे असून चालत नाही, डोळस पण असायला बरोबर ना. साहेब, उद्धव ठाकरे सेनेमधला एक माणूस जो आहे तो गेला लागला. राजन साळवी सुद्धा भाजपमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत. काय सांगाल या सगळ्या? याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या एक याच्याप्रमाणे की भाजपचे चांगले दिवस आहेत, प्रवाह त्या दिशेने वाद चालला आहे, स्वागत करा तुम्ही. येतात का भाजपामध्ये? भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात चांगलं काम होतंय, लोकहिताच्या दृष्टीने विकास दिसतोय लोकांना. ज्या काही योजना ज्या
10 वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत, जनहिताच्या योजना आहेत. आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे, सेफ पक्ष आहे, कोणाला भीती नाही. बरोबर ना? कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये आपल्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेनेचा उभाटाचा बालेकिल्ला होता शिवसेनेचा, आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणात ढासळतोय. काय वर्षात आता ढासळणार नाही. आमचं नूतनीकरण चाललं आहे, पक्का परत बांधायचा. त्यामुळे आता उभाटा शिवसेना एकेकाळी आपण शिवसेना हो, मग आता ढासळते म्हणे. आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना, ना दगड राहिले. ते भाजप दिशेने वाद गेले. पूर आला तेव्हा चिपळूणला. सर, PMCच्या मुंबई महानगरपालिकेच्या